आम्ही तरी दिली नाही, ही व्यवस्था दिली ती. त्यामुळे या ठिकाणी जो लढा चाललेला आहे हा फक्त आणि फक्त आपल्या भावी पिढीच्या भविष्यासाठी भवितव्यासाठी चालली. आम्हाला काही घ्यायचं नाही, काही कमवायचं नाही. माझं स्वप्न तेवढंच आहे, अगदी जगायचंही मागण्यासाठी आणि मी माझा सुद्धा मागण्यासाठी. येणाऱ्या आंदोलनामध्ये जे काय होईल ते होईल. देशात कोणी केलं नसेल हो, एवढी डेंजर आंदोलन आपल्या संघटनेची झाले, कुठल्याच संघटनेची नाही. हे आपल्या लोकांना माहित नाही, सरकारला सगळं माहित नाही. हे देशातली तुम्हाला सांगतो, पूर्ण लग्न होणारी म्हणजे विदाऊट अंडरवेटचं आंदोलन करणारी एकमेव संघटना ती म्हणजे लवचिक शक्ती सेना. नाच करत नाही तुम्हाला, आपल्याला किती गाणं निघालंय, नाच करायचं नाही. लग्न होणं थोडच्या गप्पा आहेत काय, चांगल्याची सुद्धा डेअरिंग होत नाही. लग्न होणं म्हणजे रोज रोज मरणं आलं, एकदा मी तर चालतंय, लग्न होणं म्हणजे रोज मरावं लागतं समाजासमोर, आणि अशी परिस्थिती असते. मात्र ही या संघटना या समाजासाठी आपल्या विषयासाठी या ठिकाणी कशा पद्धतीने काम करते त्याचं एक या ठिकाणी तुम्हाला धोतक या ठिकाणी लक्षात येईल. निश्चित या ठिकाणी बराचसा वेळ झालाय, अनेक जे नवीन पदाधिकारी या ठिकाणी नियुक्त होणार आहेत. सर्वांनी आपापल्या जबाबदारीची जाणीव करून आपला परिवार मोठा करण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी, आमचे पुरुष बांधव असतील, आमच्या महिला वगैरे असतील, त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जास्तीत जास्त मोठा आपला परिवार कशा पद्धतीने होईल त्या पद्धतीने काम करूया. आणि नंतर येणाऱ्या कालावधीमध्ये जे काही संघटना आपल्याला या ठिकाणी वरतून राज्यातून म्हणा किंवा विभागातून तुम्हाला या ठिकाणी सूचना येतील, त्या सूचनेचं या ठिकाणी आपण पालन करा. आपण बराच वेळ या ठिकाणी थांबलेले आहात, बरेच म्हणजे अनेक नवीन चेहरे या ठिकाणी मला आज पाहायला मिळाले. त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करेन आणि आपण सर्वांचं लवचिक शक्ती सेना परिवारामध्ये सहर्ष स्वागत करतो. थांबतो सर्वांना जय लवली. आणि आपण सर्वजण मला या ठिकाणी मला निघायचे पुढे, त्यामुळे मला जाण्याची परवानगी द्या. आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्या ठिकाणी आहे असेच बसा. लवकरात लवकर हा कार्यक्रम आपल्या नियुक्त होतील एवढं या ठिकाणी सांगतो. पुनश्च सर्वांना